संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार Gaya
संतांचे उपकार मध निरंतर जागविती काय द्यावे त्यांची व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यांची व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वस्तू धेनुवेच्या चित्ती तुका म्हणे वस्तू धेनुवेच्या चित्ती तैसे मज येथे संभाळिती काय द्यावे त्यांची व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल श्रीरामदूतं शरणं प्रपद्य महायोग पीठे तट भीमरद्य वरं पुंडरीकाय दातो मुनिंदे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर दागविती काय द्यावे त्यांची वावे उत्तराई हे वितोहा पाय जीव थोडा प्राप्त प्रसंगी आणि तिसऱ्या दिवसाच्या आजच्या प्रसंगात बोलत असताना देवगावचे महान साधू संत सम्राट त्यांच्याविषयी किती बोललो तरी आपल्यासारख्या प्रमाणे काही सुचणार नाही असे सदैव वैकुंठात गमन करणारे विश्वातले एकमेव संत आहेत आणि त्या संतांचा
हा अभंग आहे. त्या अभंगात एकंदरीत साधू संतांचे उपकार आपल्यावरती किती आहेत हे तुकोबा आहे. संत असून संतांचे उपकार सांगतात. आपण माणसं असून माणसांचा गुणगौरव करत नाही ही खंत तुकोबाने तेव्हा कळली. आणि म्हणून तुकोबाने म्हटलेलं आहे, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती हा एकच कडवा फक्त लक्षात ठेवा. कारण बरोबर 11:10 5 मिनिटं आहेत. 11 वाजता आपल्याला सेवा संपवायची झाला, बरोबर ना, नियमानुसार. असो थोडासा परिहार देण्याचा प्रयत्न करतो, अभंगाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. परिहाराचा 49 वर्ष झाली, बरोबर ना. पारायणा फक्त 49 म्हणजे 4 टप्पे पूर्ण झाले. 5व्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. मलाही सांगता येणार का, मी कधी कधी बोललोय. आम्ही असताना शाळेत यायचो तेव्हा इथं सप्त्याचा कार्यक्रम असायचा. अनादी कालापासून हा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह चालवलाय. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे की आजच्या सेवेकडे वळत असताना आजचा 3रा दिवस आहे. पहिले आमचे महानयोगी नारायण महाराज, दुसरे बाल कीर्तनकार आणि आता माझ्यासारख्या पामरांकर मजर पामरा काय तोरपण पायाची वाहन पायभर सर्व साधू संतांच्या मातांच्या आधी जपी तपी योगी ऋषींच्या मातनो संप्रदायामध्ये संत साधू संत होते जन मानावे सद्गुरु प्रमाण करावे हरी कीर्तन त्यांच्या समय. तुम्ही सर्व सद्गुरूंतून असणाऱ्या माय बापांच्या पायावर मस्तक ठेवतो आणि अभंगाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांची नावं घेतच नाही. कारण सगळीच माझी काय म्हणूयात नाहीये जवळचे, पण जाता जाता त्यांचा वर्ण करतो. ही काही सिस्टीम आहे त्यांचा. 2-3 दिवस मला तिकडे आमच्या घरी ऐकायला येतं बरं का, आमच्या गावात मोठी सिस्टीम आहे. धन्यवाद. आमचे 2 हे कलाकार आहेत, प्रकोद वादक, यांच्याही पायावर डोकं ठेवतो. माझ्या बाजूला 2-3 चौकदार आहेत. माझ्यासाठी गायक आले, माझे मित्र धर्मांतर आले, वालोबी अनेक माझी सरकारी मातावरती या ठिकाणी उपस्थित. पुन्हा एकदा दंडवत करतो. अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे, अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. फक्त संत म्हणजे काय महात्मा तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या संतांचा उपकार आपल्या समाजावरती काय तेवढं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जाता जाता योगायोगाने सांगून जातो 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबाला सांगतात काय सांगू मी आता. आपण एखाद्या माणसाला किती सांगू यांचं वर्णन हो, न सांगण्यासारखं वर्णन आहे. व्यवहारात सांगायला गेलो तर सासूबाई वर्णन करते जावयाचं नाव. आमच्या जावय जमिनीला पायच लावत नाही. म्हणजे काय, तो कोणत्या तरी गाडीवर ड्रायव्हर असतो. वर्णन संतांनी संतांचं करावं. एखाद्या शुराचं वर्णन करायचंच म्हटलं तर त्याच्यासाठी एखादा शूर माणूस लागतो. आपल्यासारखा चहा पिऊन फेटा बांधून कंबरपट्टा बांधायचं करायला आहे का नाही. त्याला शिव जर तानाजी महाराजांचं वर्णन करायचं असेल तर त्या तानाजी महाराजांना शोभेसारखाच शिव असावा लागतो. मला या ठिकाणी वर्णन करायचंय, संतांनी संतांचं वर्णन करावं. म्हणजे त्या चाकोरीबद्ध जीवनात ज्याने आपलं आयुष्य प्रदान केलेलं आहे त्या चाकोरीबद्ध जीवन व्यतीत करणाऱ्या संतांचं वर्णन संतांनी करावं. म्हणून महात्म्याने एखाद्या शेतकऱ्याचं वर्णन करायचं असेल तर त्याला नांगर धरता आलं पाहिजे, त्याला जोकड काय लुंगी काय सगळं सांगता आलं पाहिजे. आतासारखे ट्रॅक्टर चालवणाऱ्या माणसानं शेतकऱ्याचं वर्णन काय करावं, ट्रॅक्टर बंद पडला तर दुसऱ्याला वळवायला लागते. सांगायचं वर्णन करताना त्या वर्णनाला साधस असणाऱ्या महात्म्यानं व्यक्ती असावी, साधू असावे, संत असावे. म्हणून एखाद्या पतिव्रतेचं वर्णन करायचं झालं त्यासाठी प्रतिव्रता म्हणजे आई आहे का नाही, दाई आणि सगळ्यांना माहिती बाई 3 अक्षर आहेत. पण आईचं वर्णन करायचं असेल तर त्याच्यासाठी आईचं तिनं काहीतरी कला सोसलेल्या असतील तिनंच वर्णन करावं. दाई म्हणजे काय, दुसऱ्यांची पोरं सांभाळते, स्वतःच काय नाही, तिला काय वर्णन करणार. असं मी एका अक्षराचा अर्थ सांगत नाही. वर्णन करायचं म्हटलं जगद्गुरु तुकोबा वर्णन करतात
त्या तुकोबरांच्या आधी आलेल्या साधू संतांचं वर्णन करतात. म्हणून तुकोबारा म्हणतात की काय सांगू आता त्यांचे उपकार. उपकार करतात ना, उपकार केले उपकार सांगू काय. बाप न करी ऐसे करी माय, धर्मे त्यांच्या जोडीले पाय, केले अक्षय अभयदान. आई वडिलांचे उपकार कुणी करावं. आई म्हणता येत असेल त्यानंच करावं. तुकोबारा सांगतात केले उपकार सांगू काय. बाप न करी ऐसे करी माय. बाप म्हणजे कोण. काय डॅडी का पप्पा काय म्हणतात. बाप म्हणजे बाबा. बाप जे करत नाही ते आई करते, आणि जे आई उपकार करत नाही ते बाबा करतात. दोघांचे उपकार समान आहेत. बोलण्याचा योग आला तर सांगण्याचा प्रयत्न करीन. आई बाबा म्हणजे काय साधू संतांनी वेदात सांगितलेले. मातृदेव, पितृदेव, अतिथिदेव, आचार्य देव. आई वडील हे संत आहेत, आई वडील हे देव आहेत, आणि आई वडील हे गुरु आहेत. म्हणून त्यांचे उपकार सांगायचे असेल तर त्यांच्या कृतज्ञतेचा आदर करणारी काय म्हणतात लेकर असतील त्यांनीच त्याचे उपकार करावे. नाही तर माझे बाबा असे आणि हे राहतात चिपळूणच्या ब्लॉक मध्ये त्याने कशा माझ्या बाबांचं वर्णन करावं. आई वडिलांच्या सगळा असहाय्य वेदना ज्याला सहन करता येतात आणि ते सहन करतात त्यांनाच फक्त आई बाबांचा उपकार सांगायचा अधिकार. नाही तर बाबांचं नाव आणि आईचं नाव घेण्याचे अधिकार कोणाला नाही. मग अधिकार केला उपकार अधिकार आपल्याला समजवण्याची गरज आहे. म्हणून तुकोबरा आपल्याला सांगतात माझा अधिकार त्या साधू संतांचा उपकार सांगण्याचं. काय सांगू आता. काय म्हणजे किती किती उपकार सांगू. मज निरंतर जागवी. त्यांनी मला निरंतर सतत म्हणजे काय हरिपाठात म्हणतात की नाही काय नित्य नेमाने लक्ष्मी वल्लभ नित्य नेमाने मला त्यांनी जागा ठेवलं. मज निरंतरी. मला निरंतर म्हटलं नाही. मज म्हणजे माझ्या आतमध्ये जो आहे त्याला जागा ठेवणारे संत. मग किती किती मंत्र त्यांनी प्रत्येकाचा मंत्राचा उपयोग करून साधू संतांनी जागा ठेवलं. मज निरंतर जागविती. आणि दुसऱ्या चरणात सांगतात काय देऊ त्यांची व्हावे उतराई. त्याने केलेल्या उपकारातून उतराई होण्यासाठी किंवा त्या उपकारातून बाहेर पडण्यासाठी मी काय देऊ. तुकोबारा सांगतात आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी जरी 7 जन्म आले ना तरी त्यांचे उपकार आपल्याला फेडता येणार नाही. एवढे उपकार आई वडिलांनी केले. एवढा असहाय्य वेदना एवढे दान करण्याची मात्र शक्ती सगळ्याला. आणि म्हणून ते उपकार फेडताना एक कामावर जाताना 8 तास आपल्याला पाहिलं असेल एखाद्याच्या बाबांना त्याच्याकडे बघा. चप्पल कसले बघत नाही, कपडे नाही इस्त्रीत काय बघत नाही. 8 तास तिकडे जाऊन एमआयडी शेरीत काम करायचं, धावत पळत यायचं, झोपायचं. काही येतं नसते. पण हे वेदना कोणासाठी, याचना कोणासाठी, लेकरांसाठी. तुकोबरा म्हणतात लेकराचे हित वाये माऊलीची चित्त ऐशी कलवल्याची जाती तरी लाभली नव्हती. बालकाच्या ताली माता जाणून पाऊल घाले. तुका म्हणे नाव जनासाठी उतकी ठाव. आई वडिलांचे उपकार. म्हणून तुकोबरा सांगतात काय देऊ त्यांची व्हावे उतराई. त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी मी काय देऊ. ज्यावेळी 2 वेळा तुकोबरा काय सांगू आता आणि काय देऊ यांची हे जर मात्र अभंगाच्या दोन्ही चरणामध्ये सांगतात. याचा अर्थ असा आहे मात्र की त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी कोणत्याही मानवाकडे तेवढा उपकार नाही. म्हणून तुकोबरा 2दा सांगतात काय देऊ त्यांची व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. त्यांच्या पायावरती जीव जरी थोडा वेळ ठेवला ना तरी त्यांचे उपकार मला फेडता येणार नाही. काय एवढं त्याने उपकार केले. 3ऱ्या चरणात सहज बोलणे हित उपदेश करुणी सहाय असं शिकवले. बालक बोबडा बोले आहे का नाही. तो तोच करुणी माऊली बोबड्या बोलावरती सुद्धा आई संतुष्ट. वेडा वाकडा पाऊल टाकता पडला तरी पण लहान असताना बरं काय. नाही तर मोठे असताना पडा कुठे तरी आई वडील कौतुक कर असं समजून घेऊ. बालकाच्या चाली माता जाणून पाऊल झाली. का बालक बोबडा बोले तो तोच करुणी मावळे वेडे वाकडे. आईचा आनंद आहे का नाही. पण मोठा झाल्यानंतर काहीतरी भूक लागली म्हणून खाऊन यांनी पाणी पिऊन यायला काहीतरी पडाल चिंता आहे त्याची. आता माझी चिंता लक्षात घ्या. म्हणून तुकोबरा म्हणतात
काय त्यांनी सहज बोलण्यातून आमच्यावरती उपकार केले. सहज बोलणे ही तर उपदेश. आई तशी हितात सांगते की नाही. एखाद्या आई तर शेवटच्या दिवशी असतील बाहेर जत्रेला दुकान असतील, आईचं एखाद्या लहान मुलासारखं सत्वी दिला, आई म्हणेल घे मेले एकदा 10 रुपये जाती खाऊन. पण आई मेला म्हणेल ना, त्याच्यात आईचा हसणस करणारा आनंद देणारे वाक्य आहे का नाही. जसं तुकोबरा म्हणतात, एक सावली झाड तोडला ना, तोडणाऱ्याला सुद्धा तेवढीच सावली आणि लावणाऱ्याला सुद्धा झाड तेवढीच सावली दे. ही जी ममता आहे, ही ममता वात्सल्य आहे, ते फक्त आईच्या अंतस करतात आहे. म्हणून आई सांगते काय देऊ त्यांशी व्हावे उतराई, सहज बोलणे ही उपदेश करोनी सायास शिकविते. किती प्रयत्न करते आई, किती प्रयत्न करतात बाबा की आपल्या लेकराचा कुळाचाराचा उद्धार होण्यासाठी हळाचं काय म्हणतात पालना करतात आणि आई बाबा शिकवते. मी दोघांचे उपकार समान तेवढं सांगणार आहे, फक्त तेवढा वेळ मला मिळतात. काय देऊ त्यांशी व्हावे उतराई, सहज बोलणे ही उपदेश करोनी सायास शिकविते. काय शिकवतात आणि न शिकवता आपले लेकर काय करतात याचं जरा अंतःकरणाने चिंतन करण्याची गरज आहे. एक वाक्य सांगू, माझे बाबा कोण असावे हे माझ्या हातात नाही, पण मी कुणाचा बाप असावा हे माझ्या हातात आहे. कळलं? आपण बाप आहोत, आपण आई आहोत. आपली लेकर आपल्या समोर काय करतात हे आपल्याला दिसलं पाहिजे. नाहीतर तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. कधी लेकरांना सूट द्यायची नाही. एकदा सूट दिली की ती मागात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबरे म्हणतात आपण कसं असावे, आपले आई बाबा कोण असावे हे आपल्या हातात नाही. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंग. आई वडिलांनी आपल्यासाठी देवाजवळ नवस केलेला आहे. तो नवस कधी वाया जाता कामा नाही. याच्यासाठी आपण दक्ष राहणं लेकरांचं मुलांचं कर्तव्य आहे का नाही. म्हणून तुकोबराय संत सहज बोलण्यातून आम्हाला उपदेश करणारे आमचे आई बाबा, आमचे सद्गुरू, आमचे संत सहज बोलणे ही तर उपदेश करुणी सायास शिकविती. शेवटचं चक्र आहे तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे माझ्या येथे संभाळिती. संत आम्हाला कसे संभाळतात तसं गाय धेनू म्हणजे गाय वासराकडे लक्ष आहे तिचं, तरते डोंगरात. पण भूक लागली लेकराला म्हणजे वासराला भूक लागली, धन्याला सांगायला लागत नाही. धन्याला चुकवून आपल्या वाड्यात येते, गोट्यात येते आणि त्याच्या वासराला दूध देते की नाही. आईचं का सांगितलं नाही? आईचं वर्णन खूप मोठं आहे का नाही, पण ते तेवढंच कालच्या थरातलं आहे. म्हणून तुकोबरायांनी गाईची उपमा दिली, आईची उपमा दिली नाही. कारण पहिला आपण 3 दिवस आईचं दूध, गाईचं दूध, मग कोणी केली बाबा दुधाची उत्पत्ती वाढावी श्रीपते सवे दोन्ही आहे का नाही. पहिलं गाईचं दूध, मग आईचं, मग जाऊ द्या. म्हणून तुकोबराय सांगतात तुका म्हणे वत्स धेनुवेच्या वासराचं लक्ष आईकडं आणि आईचं वत्स लक्ष वासराकडं. आपलं तसं नाही. काही आई रस्त्यावर सोडून जातात पोरांना, त्यांना काय बाई म्हणायचं आई म्हणायचं. तुकोबरायांनी निवड म्हणून केली. जगात एकमेव प्राणी आहे बुद्धिवान, त्याचं नाव मनुष्य प्राणी. पण मनुष्य प्राण्याचा इथं तुकोबरायांनी उल्लेख केला नाही. त्यांना काही जगात आई दिसल्या नसत्या, त्या दिसल्या नाही तुकोबरायांना. पण तुकोबरे नेमकी गायीची उपमा दिली आहे का. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे म्हणजे येते सांभाळते. तसं आम्हाला या ठिकाणी सांभाळतात. म्हणून तुकोबरा म्हणतात ध्रुवपदामध्ये काय देऊ त्यांशी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. विठ्ठल विठ्ठल तुमच्यासारख्या महान योग्यांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर या अभंगाचा थोडासा अर्थ माझ्या बुद्धीला जे काही पटलं तेवढं मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 4 चरणापर्यंतचा प्रवास मला गाठता येणार नाही ह्याच्याबद्दल अधिक तुमच्या माफी मागतो. कारण बरोबर 10 वाजून 10 मिनिटं झाले म्हणून माफी मागतो. फक्त अभंग सांगताना चिंतनात फक्त लक्षात ठेवा सांगितलेला अर्थ एवढाच आहे असं समजून जाऊ. पहिल्या चरणाच्या अनुषंगाने जाण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांना माहितीये आपण मनुष्य युनिट जन्माला आल्यानंतर
मी जेव्हा ठरवलं मला बैठकीतून मीटिंग मधून फोन आला, मला वाटतं 2-3 तास बहुतेक कीर्तन करायला भेटेल. जास्त खंड नाही केलं. ऊस खाणे नागवे जलत घरी नाही गावे, व्याघ्रा विवरा न वचावे वस्ती देवी. आहे का नाही? ऊस गोड लागला म्हणून मुळापर्यंत माती येईपर्यंत खायचं नाही, शाणे माणसाचं लक्ष नाही. ऊस खाणे नागवे. स्वतःच घर जळत असले तर राड्याला आग लागली तर शाण्या माणसाने तिथं झोपून जायचं नाही. जलत घरी न रिकावे, व्याघ्रा विवरा न वचावे वस्ती देवी. वाघाच्या गुहेमध्ये फेटा बांधून सुद्धा झोपण्याचा कोणी प्रयत्न करू नका. ज्ञानोबा म्हणतात भाऊ नाही आपुल्या आणि नावे तर ही धनंजया, न धरी होय तया समुद्री जैसा. समुद्र म्हणजे पाणी, कुणाला तरी सोडून जाणार नाही, तरून देणार नाही. मनगटात ताकद पाहिजे. भाऊ नाही आपुल्या. ताकद असेल तरच समुद्रात किंवा पाण्यात उतरा, नाहीतर ताकद पोहण्याची सण असेल, पोहता येत नसेल त्याने साध्या ढोलात सुद्धा उतरू नका. खोल असला तर करायला काय, कोणी वाचवायला. ज्ञानोबा स्वतः सांगतात भाऊ नाही आपुल्या. स्वतःच्या मनगटात ताकद असेल तरच एखाद्या पाण्यामध्ये उतरायचं, आणि जर उतरायचं नसेल तसं होडीत बसा, पुढे जा. म्हणून ह्या समुद्रातून तरुण जायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच महात्मा प्राणी साधू संतांनी काढलेला आहे, वेदातून निवडलेला आहे. स्वतः हरिपाठातलं उदाहरण देतो. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुने, 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 बुद्धीचे अन्य नाही तिथे. किती योनी प्राणी जन्माला आले, पण बुद्धिमान प्राणी फक्त मनुष्य प्राणी. त्या बुद्धीचा वापर करून महात्मा ज्ञानोबा पुढे सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. देखा मनुष्य जात सकळ, जे स्वभावता भजनशील, करुण एक वेळ माझ्या भजे. मनुष्य जातीचा स्वभाव आहे काय करणं, भजन करणं. देखा मनुष्य जात सकळ. आता जाती कितीही असू द्या, पण मनुष्य जातीचा स्वभाव आहे भजन केल्याशिवाय महात्म्यानं कोणालाही पुढच्या पायरीत जाता येत नाही. न करता भगवत भजन ब्रह्म्यासही मुक्ती नव्हे जाणं. मग इतरांचा ज्ञानाभिमान कोण पुशेल परमार्थे. परमार्थात भजन केल्याशिवाय ब्रह्मदेवाला सुद्धा महात्म्यानं मुक्ती मिळत नाही, मोक्ष मिळत नाही. तुमचं आमचं पाडतो काय. म्हणून तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काही ज्ञान नाही कुठे नाही. इथं फक्त आणि फक्त केवळ महात्म्यानं भजन केल्यामुळे महात्म्यानं या आत्म्याला ह्या जीवाला सद्गती प्राप्ती होते. हा वेदांचा आणि महात्मा साधू संतांचा संकेत आहे. म्हणून महात्म्यानो अजून आपल्याला एक ओवी सांगतो. कलियुगी नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. धन्य धन्य संत संगती देव इच्छिती मृत्यू लोका. काय भजन केल्यानंतर, काय हरिपाठ केल्यानंतर,
काय काकणारती म्हटल्यानंतर आहे का नाही, काय प्रवचन केल्यानंतर महात्म्यांचं आजचं प्रवचन होतं हे दुकानदारांचं नाही, काय होतं हे सगळे केल्यानंतर ज्ञानोबरानंतर काय त्याचा परिणाम होतो, तो परिणाम महात्म्यानं केल्यानंतर आपल्याला कळेल की इथं महात्म्यानं कोणालाही भजन केल्याशिवाय, कोणालाही टाळ वाजवल्याशिवाय महात्म्यानं इथं तरण उपाय नाही. आणि म्हणून महात्म्यानं सांगतात कलियुगामध्ये नरदेव प्राप्ती म्हणजे माणसांचा जन्म आपल्याला मिळणं हे परम भाग्याची संपत्ती असे म्हणतात. यकु यकु योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा आहे का नाही. नरदेचं दुर्लभ जाणं, शतवर्षाची गणना, त्यामध्ये असंख्य दुःख आणि यातना तुम्ही म्हणून तुकोबराय सांगतात किंवा संत सांगतात हा नरदेव प्राप्ती होणे आणि कलियुगात काय कलियुगातली कथा माहिती आहे तुम्हाला. आपल्याला काय धरोड पण करायचं नाही, काय सांगायचं नाही, कळतात कलियुगामध्ये काय होईल, सगळं विपरीत होईल आहे का नाही. थोर थोर माणसं कुठं व्हायला जातील कळणार नाही. आणि म्हणून पुढे आणखी सांगतात आंबिया जांभळी आले बाई चिंचेला बोरे अपारे रे आहे का नाही, वडाच्या देठी पिकले बोरे आहे का नाही. हे सगळं कलियुगात होईल. कोण कोणाला मानणार नाही, बाप पित्याचा वैर होईल, सगळं कलियुगात सांगितलेलं आहे. असं आपल्याला कलियुगामध्ये त्याच युगामध्ये आपल्या नरदेह प्राप्ती मिळाली ही आपली परम भाग्याची संपत्ती आहे. आणि संपत्ती केवळ धन्य धन्य संत संगती. देव सुद्धा या ठिकाणी येण्याची इच्छा करतात. आपल्याला सहज मिळाला कोणाला आहे का नाही, कळला कोणाला, समजला कोणाला अत्यंत गरजे. वर्मे को गुणी पुत्रो नचे मूर्ख शतान्यपी एक चंद्रस्त मोहंती नचे तारा गणपतीचं. हा मिळाला तो केवळ आई वडिलांच्या पुण्याईने मिळालेला आहे. आई वडिलांनी केलेली प्रार्थना देवा एकच मुलगा दे. तो लाईट नसली तर दिसला नाही तरी चालेल, पण त्याचा आवाज गेला पाहिजे, मुलगा एकच दे. रात्रीची कीर्तन ठेवायला मला लोक खबरतात. ते म्हणजे काय नाही, लाईट बीट सगळी व्यवस्थित केलेली आहे. आता ते माझ्या बाजूला बसले होते, त्याला यापुढे ते म्हणजे नाही असते बरं, जाऊ द्या आपल्याला त्यामध्ये विनोदाकडे वळायचं नाही. आई वडिलांच्या काय मुळे नवसामुळे आई वडिलांनी केलेल्या प्रार्थनेमुळे महात्म्यानं आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. हे कुणीही विसरून जाऊ नका. आणि म्हणून आई वडिलांचे उपकार आपल्याकडे जास्त आहेत, साधू संतांचे त्याच्यापेक्षा जास्त आहे. तेची संत त्यांचा ध्यास विठ्ठली. तसं आई वडिलांना आपली उत्पत्ती व्हावी हे रात्रंदिवस आई वडिलांच्या अंतःकरणात असतं. म्हणून पहिले आई वडिलांची एक वेळ काही करता नाही आले तरी चालेल, काही नाही करता आले म्हणजे काय, पंढरपूरला नाही जायला आले तरी चालेल. एकदा सकाळी उठल्यानंतर आई बाबांचं दर्शन घ्या. पंढरीतला देव तुमच्या दरवाज्यात येईल. पुढे जाण्याचा प्रयत्न. भागवतामध्ये नाथबाबा म्हणतात नारदाची ऐकताच बोटी तेने मज गर्भातच मारली मिठी. तो जन्मला कया तुझे पोटी भक्त शिरोमणी प्रल्हादू. आई वडिलांची पुण्याई महात्म्यानं तो हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाची आई कयादूला विचारा. बाप राक्षस आहे, त्याला नावाची काही गरज भासलेली नाही, कारण त्याला वर शंकरांनी दिलेल्या रात्री मरण नाही, दिवसा नाही, शत्रू करून नाही, असरी करून नाही, स्त्री करून नाही, पुरुषा करून नाही, घरात नाही, दरवाजात नाही, कुठंच नाही. दरवाजात म्हणजे बाहेर नाही, आतमध्ये नाही, कुठंच नाही. एवढा वर मिळालेला भक्त प्रल्हादाचे एवढे हिरण्यकश्यपू, पण पुण्याई आईचे. सहज एकदा नारद मुनी भेटतात आणि कयादूला भेटल्यानंतर कयादू म्हणते संत महात्म्यानं दर्शन झाले, पण आता माझ्या गर्भामध्ये असणाऱ्या लेकराचं काय. त्यावेळी नारद मुनी सांगतात कयादू काय चिंता करू नको, माझा भगवान तुझ्या बाळाचं रक्षण करेल. घालोनी आभार राहील.
नारद मुनी देवावरती विश्वास ठेवून त्या कयाधूला सांगतात आणि कयाधूचा मुलगा प्रल्हाद बाहेर आल्यानंतर काय म्हणतो, बस नारायण 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 किती प्रयोग केले. एके ठिकाणी सांगितलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी स्वतःच्या वडिलांनी 11 प्रयोग केले, एका ठिकाणी सांगितले 14 प्रयोग केले, पण एकही प्रयोग प्रल्हादाकडा यशस्वी झाला नाही. त्याला कारण आईची तपस्या. बस म्हणून माता तुम्हाला विनंती करेन की काही काळामध्ये काही म्हणतात त्या समयामध्ये टीव्ही समोर कधी बसायचं नाही. मला इथं आल्यानंतर आनंद झाला. हरिपाठात म्हणजे एवढी माणसं कीर्तनात असतील तर मला काय जमणार कीर्तन. बरं झालं काही लोक झोपली म्हणून, नाही तर माझी तारांबोळ उडाली असती. असो, ही प्रार्थना आहे महात्मा आईची, बरोबर आहे. कयाधूने एवढी प्रार्थना केली, बस गर्भातच त्या प्रल्हादानं आईच्या गर्भातच असताना देवाला मिठी मारली. काय देव करणार नाही, काय करणार, जेणे तुझी काय केली नाही चिंता राहिले आनंद. आठवण आहे की नाही. आई वडिलांनी आईने एकदा सांगितलं की बस देव सुद्धा त्याच्या समोर येऊन हात वर धरावं, हात जोडाले. एवढी प्रल्हादाने आणि कयाधूने केलेली प्रार्थना आहे. म्हणून तुम्हाला एक प्रार्थना करेल, लेकरासाठी चिकळं भलं करण्यासाठी रात्रंदिवस धडपडा, पण त्याला योग्य उपदेश देसा, आहे की नाही. त्याला म्हणतात काय म्हणतात, संस्कार देणं. त्याला संगती कुणाची करायची ती ठरवा. मी त्याच्याविषयी जाणार होतो, राहून गेलो विषय. संगती जशी संगत घडेल तसा आपल्याला त्याचा परिणाम भेटेल. संगती करताना आपला लेकरू कोणाची संगत करतोय याचाही बारकावा घेणं गरजेचं आहे. बाप म्हणून, आई म्हणून, आहे का नाही. आणि ती जर एकदा रेषा चुकली, संगत आपल्या लेकराला वेगळी मिळाली तर त्याच्यातून बाहेर पडताना आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. म्हणून त्याच्या अगोदरच आपली लेकरं काय करतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मोबाईल आहे बघा, 8 दिवसांत 15 दिवसांत मोबाईल मध्ये काहीतरी म्हणतात त्याच्यात, मला तर समजत नाही. पण लेकरांचे मोबाईल सुद्धा बघणं गरजेचे आहे. हा जर बदल जेवढा प्रगती आहे तेवढीच अधोगती आहे का नाही. काय मोबाईल मध्ये वाचतात आणि त्या पट्टी बांधून ना सगळ्या प्रवास काय महिला मंडळ असा नाही करेल, पट्टी बांधून बापाच्या समोर कधी जातात. मोबाईलचा परिणाम हसण्यावारी घेऊ नका. फक्त मात्र आपण सावध झालो, सावध झाले. सावध करण्याची दिशा वयोवृद्धांपासून तरुणापर्यंत देण्याचं काम जिथं केलं जातं त्याला नाम कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल गोटी म्हणजे गोष्ट किंवा सांगितलेला परिणाम. त्याने माझ्या गर्भात मारले मिठी तो जन्मला कयाधूचे पोटी भक्त शिरोमणी प्रल्हाद. बघा प्रल्हाद आईच्या अंतःकरणात हृदयात संस्कार जर लेकराला एवढं उपयोगी पडत असतील तर महात्मा आपण कलियुगात जन्माला आलोय, आपण लेकरांना जन्म देणार आहोत. ती लेकर कशी असावी याचा आरसा केला ना. मित्र करायचा असेल ना तर आरशासारखा करायचा, आहे का नाही. आणि कर्तव्य करायचं असेल तर ते आपल्याला उपयोगी पडणारं असं कर्तव्य करायचं. आरसा माहितीये, आरसा समजा मी घेतला आणि बघितला आरसा, मी काय पांढरा दिसेल दादा तुमच्यासारखा दिसेल का? स्वतः विचार करा. समजा माझ्या चेहऱ्यावरती इथं मोठी काय असेल, गाठ असेल तर ती काय पाठीमागे नाही दाखवणार आरसा. आरसा काय करतो, नेहमी स्वच्छ आणि सत्य बोलण्याचं काम करतो. मित्र सत्य आणि सत्य बोलणार असावं, नाहीतर काय मित्र असतात बोलू गरज नाही, आहे का नाही. आरशासारखा मित्र असावा, आहे का नाही, जो नेहमी स्पष्ट बोले, नेहमी सत्य बोले. भले एखादी राग येईल बाबा, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं काहीतरी प्रेम चाललेलं असावं. असा मित्र प्रेमी असावा. असो, आपल्याला जायचंय. अशा गोष्टी ऐकल्यानंतर पुढची एक गोष्ट अशी आहे का नाही, काही लोकांना भान होतं त्याचं सांगतो. आड आला म्हणून या होळीला डोळा बळीने अंधला शुक्र केला, आहे का नाही.
कोण असे सांगत असतील काय ते हरिपाठात नाचून बोलून महाराज काय ते कीर्तनात उभं राहून 2 तास बडबड करणार काय म्हणतात त्याला हल्ली काहीतरी म्हणतात त्याला देणार आणि पोहा देणार आपल्याला काय म्हणून आड आला म्हणून बलिराजाचे गुरु आहेत शुक्राचार्य बट्टू नावाचा भगवान परमात्मा बलिराजाच्या दरवाजे देतो त्यावेळी शुक्राचार्य सांगतात बलिराजाला हे भाऊ याला ओळखलंच नाही तू बलिराजा सांगतो कोणी असू दे अतिथी घरात आलेल्याला विमुख हाताने परत पाठवायचं नाही हे आमच्या कुळाचाराचा धर्म आहे आणि म्हणून बलिराजानं आहे की नाही त्या बट्टू नावाच्या भगवान परमात्म्याला 3 पावलं दान भूमी दिली पुढचा प्रकार सगळ्यांना माहिती म्हणून अशा सत्कर्माला जो कोण आड येत असतील बाबा त्यांचं कधी ऐकायचं नाही असल्या माणसाच्या संगतीत पण बसायचं नाही रागाला तरी चालेल आहे की नाही आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर दाके पुढे जाऊ बिके कुत्री घराला कधी आहे की नाही नांदणूक आमची ऐशी संतांची नांदणूक अशी आहे आणि म्हणून ती स्पष्टपणे सांगण्याचं काम म्हणून तुकोबाला पुढे आणखी एक सांगतात ना बाबा गुरु काही एकच ओळी देतो आणि पुढे जातो आहे का नाही बाबामध्ये हा बाबा अजून एक सांगतात अति रूपेण वैशिता अति गर्भेण रावणा अति दानार्थ बलिर नष्टो अति सर्वाय वर्जित अति रूपेण वैशिता सामान्यामध्ये सीते एवढी सुंदर स्त्री दुसरी पृथ्वीवरती जन्माला आली नाही परिणाम असा झाला आहे की नाही परत तिचा तो नाव घेण्यासाठी तिला डाग लागला अति रूपेण वैशिता अति गर्वेण रावणा रावणाकडे एवढी संपत्ती गर्व झाला रावणाला शेवटी काहीच नाही आलं म्हणून कोणीही अति करण्याचा प्रयत्न करू जेवण गोड लागलं म्हणून इथपर्यंत जेवायचं 2 घास उपवास मला ते म्हणाल अति की काय म्हणतात काय त्याला एक वाक्य आहे का नाही पंगत देतात ना भोजन ते अन्नदाता सुखी भव एवढं लोक तेवढ्यासाठी काय असतं अजून यांच्याकडे पंगत आहे 7 दिवस 7 लोकांकडे पंक्ती असणार काय त्यांच्याकडे जास्त झालंय म्हणून आशीर्वाद आहे का नाही अन्नदाता सुखी भव आहे का नाही तुम्हा सगळ्यांना ज्यांनी आज अन्नदान दिलंय त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करणे हे पण गरजेचं आहे आणि मला थोडीशी काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे अडचण असल्यामुळं मला भाकरी सुद्धा मिळाली त्यांचं काहीतरी नाव सांगत नाही असो सगळ्यांना जेवण मिळाले त्यांच्या सुखासाठी आहे का नाही सगळ्यांची हितासाठी मात्र आणि म्हणून आम्ही आलो होतो अति रूपेण वैशिता अति गर्वेण रावणा अति दानार्थ बलिर नष्टो अति सर्वाय म्हणजे सगळ्यांनी कोणतीही गोष्ट अति करण्याचा प्रयत्न करू नका त्या प्रयत्नातून महात्म्याला सांभाळून घेऊन जीवन जगण्याचं कार्य काय जीवन जगण्याचा आपला मार्ग क्रमण करा हा साधू संतांनी केलेला उपकार म्हणून तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात की मी काय करू आता त्यांच्यासाठी अभंगाचा पहिला चरण काय सांगू आता Yeah.
कळलं? संत कोण आहेत तुकोबऱ्यांच्या अगोदर सगळ्यांना माहिती. ज्ञानदेव रचला पाया उभारले देवालय. मग तुका झाला शिकायचं भजन करा. ज्ञानदेव महाराजांपासून सुरुवात झाली. ज्ञानेश्वर महाराज हे पहिले संत नाथ संप्रदायाचं सुरुवातीचा काळ आहे. मात्र पहिले वारकरी भगवान शंकर. मग तो उपदेश आदिनाथाचा साधू संतांच्या रूपाने कैनी प्रसाद निवृत्ती दाता ज्ञानदेव सारमय एक शिष्य एक गुरु ही परंपरा पुढून करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी 5 ग्रंथ लिहिले. त्याच ज्ञानोबांकडे आपण जर पाहिलं तर ज्ञानोबांना कोणी जेवण सुद्धा नाही दिलं. जेवण नव्हे, त्यांच्या झोलीमध्ये कोणी पीठ सुद्धा नाही दिलं. ज्यांनी दिलं ना पीठ किंवा धान्य, तर इसोबा केतराने त्यांची झोली हिसकावून घेतली, मातीत मिसळली आणि वरती त्याच्यावर पाय ठेवले. जमवून घेईल हा माणूस विचार आहे ज्ञानोबा आहे म्हणून त्या पायावरती काय म्हणतो मातीवरती पाय फिरवला. मिळालेलं अन्न ज्ञानोबांचं मातीत मिसळून टाकलं. त्यात ज्ञानोबांचा हरिपाठ म्हटल्यानंतर माल आहे त्याने बघत नाही, कीर्तन आहे त्यावर सांगतो काय बघत नाही. टोपी फक्त गला, हातात टाळ अकडवत आणि पहिल्या पंक्तीला बसण्याचा मान मिळवला. हे ज्ञानोबांचे उपकार आहे का नाही? ते बघत नाही वारकरी आहे का नाही. किती माणसं पाया पडतात. वारकरी नुसतं वजनात उभा राहिल्यानंतर आहे का माल असायलाच पाहिजे नसायला पाहिजे असं काही नाही सांगितलं. फक्त त्याचा भाव आहे, त्यांची श्रद्धा आहे की नाही. आणि म्हणून मात्र आपल्याला सुद्धा काय खंत वाटेल एवढी वयोवृद्ध माणसं आपल्या पाया पडतात, म्हणजे टाळ घेतात त्यांच्या. पण ज्यांनी ही संस्कृती उभी केली त्यांना कुठे साधं अन्न सुद्धा दिलं नाही. आज किती पंक्ती होतात, 7 दिवस 7 पंक्ती आहे की नाही. त्यांचा हरिपाठ, त्यांचं चिंतन, त्याच ज्ञानोबाला मात्र एवढं हातात झाले. पण उपकार आमच्या मुक्ताईचा ताई आहे का नाही. उपकार होती मुक्ताई म्हणजे दादा एवढा शोध करण्यासाठी मग तुम्ही योगी कशाला म्हणायचे. योगी पावन म्हणायचं आहे का नाही. हे अपराध जनाचा आहे का नाही. जर लोकांचा अपराध सहन करण्याची ताकद नसेल तर त्यांनी योगी कशाला म्हणावं, बुवा कशाला म्हणावं. बुवाला स्वतः अपमान झालेला तर पचवता येत नसेल ना. संत तोची जाण जगे, संत तोची जाण जगे, कशाला खोळीचा म्हणजे त्याचा कोटा पडण्याकुटीचा दरवाजा बंद करून ठेवलाय. अरे 2 दिवस झाले तरी आम्हाला भूकच लागलेली नाही आहे की नाही. मग त्या मुक्ताईचा तो उपदेश ज्ञानोबराय ऐकतात आणि 5 ग्रंथ लिहितात ज्ञानोबराय आहे की नाही. सगळ्यांना माहितीये त्या एका याच्यासाठी योग्यासाठी कामदेव 65 लिहितात. कामदेवासाठी, ज्ञानी लोकांसाठी अमृतानुभव लिहितात, मुमुक्ष लोकांसाठी ज्ञानेश्वरी लिहितात, सर्वसामान्यांना समजायसाठी हरिपाठ लिहितात आणि वारकरी संप्रदायासाठी नामदेव ज्ञानेश्वर महाराजांचा गाथा लिहितात. 5 लिहितात. 5 ग्रंथ लिहिणारे जगाला सर्वसामान्यांना देव कुठे ते दाखवणारे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा देव दाखवतात. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांताची कामू विषयावरी वैराग्याची शिवण देखती जे विवेकाची भाषा देण्याची ते मूर्ख केली पावती मात्र ईश्वराते माते नेण्याचा भजन ते वयाची गाल्यान म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते शुद्ध व्हावे. म्हणून चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते व्याकरण खाती सर्प द्या. शुद्ध अंतस्करणाने ज्ञानोबा म्हणतात भजन केल्यानंतर मी तुमच्या
हृदयातच आहे. अर्थ लक्षात घ्या. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. अरे सर्व सुख देणारा मी भगवान परमात्मा तुमच्या हृदयात आहे. त्याला आत्माराम म्हणतात किंवा त्याला आत्मा म्हणतात. आणि निघून गेल्यानंतर मात्र भागवतातली ओवी याच्यासाठी देतो. एरवी तरी स्त्री पुरुष देही आत्मा आत्मे हे तव भेद नाही. श्रद्धेने भजता माझे ठाई आत्मरोप वशितो. पुरुषांमध्ये आत्मा आणि स्त्रियांमध्ये आत्मे असं नाही. दोघांमध्ये आत्मा तोच आहे. सर्वागती राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र लक्ष्मी. हे सांगणारे माझे ज्ञानोबर आहे. काय संत नव्हते? संत नव्हे सोडाच. पण त्याच्या पुढे सांगता सांगा देव काना होती निर्जीव चालविली भिंती. ज्ञानोबरायाने निर्जीव भिंतीला चालवण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे तर आपण सजीव आहोत. आपल्याला पुढे जाण्याची मार्ग देणार नाही असं संशय घेण्याचं काम करायचं आहे. म्हणून एवढे उपकार आहे की नाही चांगले भेटायला. काय सांगू देवा ज्ञानोबाची काय. शांती रूपे प्रकटला ज्ञानोबारावा. रेड्याच्या मुखातून त्याने वेद बोलवावं. त्या ज्ञानोबारांचे काय वर्णन आहे की नाही. म्हणून एका बघा दयाची दोरी सोन्याचा पिंपळ अंगी ऐशे बोल रेडा बोले. हो रेडा हा सगळ्यात जड प्राणी आहे बघा. 4 युनिटला सगळ्यात रेडा हा जड प्राणी. म्हणजे त्याला नांगर असेल ना कोणाचा रेड्याचा त्याला अशी काठी लागते मोठी. शिमटी तर काय शिमटी बाईला आता नांगर बंद झाले ना. असं द्या शेतीच करायचं कोणी सोडून दिले तर काय करणार. आणि आपण म्हणतोय महागाई झाली यांनी असं केली त्यांनी त्याचं आपण काय करायचं. आपल्या तिकडे बघायचं रेडा हा सगळ्यात जड प्राणी. ते रेड्याला सुद्धा ज्ञानोबरायांनी बोलता केलं. काही समाजात म्हणून साधू थोर जाणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार कलियुग आहे की नाही. साधूंना थोर का म्हणलं ज्ञानोबरायांसारख्यांची निंदा लोकांनी केली नाही. असं कोण राहिले नाही. ज्ञानोबरायांची निंदा केली. त्या ज्ञानोबरायांना म्हणाले सगळे ज्ञाना तुझा पण नाव ज्ञान आहे आणि समोर जाणारा रेडा सुद्धा त्याचं नाव ज्ञान आहे. मग तू वेद बोलतोस तर वेद बोलत आहे. ज्ञानोबरा म्हणाले तुमची आज्ञा असेल तर रेडा सुद्धा वेद बोले येतो. फक्त तुमची आज्ञा असणे गरजेचं नाही. त्यांना काय म्हणलं मोठा काहीतरी घ्या म्हणे काय तुम्ही वेद बोलता दाखवा. ज्ञानोबरांनी रेड्याच्या मुखाच्या तोंडावरती मस्तकावर हात ठेवला. वेद रेडा बोलला आहे की नाही. त्या वेदाचं नाव माहिती ना. वेद मात्र रेडा बोलतो. निर्जीव भिंत ज्ञानोबरा चालवतात. सर्वांगी वासुदेव एक अहम ब्रह्मास्मी हे सांगतात. मग त्या साधू संतांचं उपकार मी काय सांगू. अजून ज्ञानोबरांवरती किती बोललो तरी ज्ञानोबरा म्हणतात एरवी मी तरी मूर्खू. ज्ञानोबरा
स्वतः म्हणतात मी मूर्ख आहे. तुम्हा सर्व ज्ञानांचा आधी कुठतो. तुम्ही सर्वांनी सांगितलं तर मी काय म्हणतात ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करणार. सद्गुरूंची कृपा झाली कर म्हणून ज्ञानदेव म्हणे तरलो अर्थ उत्तर ते सर्वस्व वार सद्गुरूंना ठेवतात आणि म्हणतात मी मूर्ख आहे. पण मूर्खाकडून ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहून घेतात. एवढं मोठं काम ज्ञानोबराय करतात. त्या काळात त्या साधू संतांनी किंवा इतर लोकांनी ज्ञानोबरायांची सुद्धा निंदा करायची सोडलेली. पुढचं एकातून एक संत संपलो मी संपणार आहे. असो नंतर सगळ्यांना माहिती आहे नामदेव महाराज. नामदेव म्हणजे माहिती नाही आपल्यासारखं नाही. ज्ञानोबरायांची ख्याती. नामदेव कीर्तन करी पुढे जनी म्हणे ज्ञानदेवा बोला व ज्यांच्या कीर्तनात स्वतः काय म्हणतात देव नाचत होता. आणि असं एक एक दोन दोन तासाचं कीर्तन नाही. माणसं कंटाळून घरी जाईपर्यंत कीर्तन. आता आपण घरी जायच्या अगोदर संपवतो. असो नामदेव महाराज कीर्तन करताना स्वतः पांडुरंग नाचायला आवडण्याची ताकद ज्यांच्याकडे होती त्या ज्ञानोबरायांबरोबर किंवा त्या ज्ञानोबरायन नामदेव महाराजांना सुद्धा लोक आले. एक दिवस ज्ञानोबराय गेले त्यांचे वडील. मग देवाला निवड दाखवायची वेळ देवपूजेची कधी कधी येते ना आपल्याकडे. सासरीवरून गेला देवपूजेची वेळ येते. तशी नामदेव महाराज त्या देवाला म्हणाले देवा रोज माझ्या बाबांकडून तू नैवेद्य खातोस. याला कुठं माहितीये बाबा ती साखर परत डब्यात टाकतात. आपली साखर बी कधी संपत नाही. नैवेद्य पण आपला बदलत नाही. रोज साखर देवाला कंटाळा येत असेल ना. नामदेवांना वाटतं खरंच देव जेवत असेल. एक दिवस वडील गेले कामाला. याच्यावर नैवेद्य देवपूजेची वेळ. तो म्हणा जर तू नैवेद्य खाल्लास नाही आज रोज खातोस की नाही बाबांच्याकडून तर माझं डोकं तुझ्या पुढे ठेव फोडून टाकेल. जेवण जेवल्याशिवाय जाणार नाही. देवाला काय दयाळी म्हणजे हा काय करील सांगता नाही. वेळा नामदेव म्हणतात ना. कारण नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज पृथ्वी प्रदक्षिणेला जातात तेव्हा स्वतः पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात तेव्हा भोळा आहे तो वेळा आहे तो काही मागेल चिंता करू नका. मग एक दिवस जाता जाता सगळं प्रकार करतो. नामदेव महाराजांची म्हणजे काय महात्मा खाते की नाही. हिरवीला देऊळ जगामध्ये ख्याती आणि नामदेव हाती दूध प्याला. नामदेवाच्या हातात दूध आणि प्याला नाही बघितलं. नामदेवाच्या हाताचा दुधात पेल्याचा दूध देव प्यायला असं उत्तर आहे त्याचं. नाही का नाही. देऊळ फिरवलं आवड्या नादात आताची कथा आहे. सगळ्यांना माझ्याची माहिती असेल. ही ताकद त्या साधू संतांकडे देवाला देऊळ फिरवण्याची ताकद नामदेव महाराजांकडे. पण त्या नामदेव महाराजांना महात्मा लोकांनी नावं ठेवायची सोडलं नाही. आहे का नाही. काय कुणाची टीका करायची निंदकामाची काशी. निंदक असणं आपल्याला गरजेचं आहे. जर आपली कोणी निंदा केली नाही ना तर आपली प्रगती होणार नाही. म्हणून शेजारी म्हणती शेजारी तुमच्या शेजाऱ्यांकडे बोलत नाही. माझे शेजारी बघितलं तर त्याच्यापेक्षा पुढचं आहे. त्यांना सकाळ समजत नाही संध्याकाळ समजत नाही दुपार समजत नाही. कीर्तन चालूच. आम्हाला फक्त रात्री 11 पण त्यांचं कायम कीर्तन चालू नाही बघितलं कधी ना. आमचे शेजारी बघितलं तर तुम्हाला समजत दरवाजा बंद करून तुम्हाला बसायची वेळ आहे. हे प्रत्येकाचे शेजारी. पण मी कोणाच्या शेजाऱ्याविषयी बोलत नाही. एक सांगू शेजाऱ्यांच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेजाऱ्याचं वाईट हो म्हणून जर देवाकडे चिंतन केलं पहिलं आपलं वाईट होल्याशिवाय राहणार नाही. व्यवहार आहे. देशी तेव्हा देशी किंवा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते. आपण त्याच्याविषयी चांगलं चिंतन करूया. त्यांचं काय मनात काही असू द्या. आपण चांगलं केल्यानंतर आपलं चांगलं होणार. त्याचं काय आलं ते देव ठरवलं की नाही. जैसे ज्याचे कर्म असो. काय सांगू आता म्हणून तुकोबार म्हणतात अशा साधू संतांकडे गेल्यानंतर अशा साधू संतांचं वर्णन केल्यानंतर अजूनही साधू कितीतरी साधू संत आहेत. एक नेकनाथ बाबांच्या अंगावरती 100 वेळा माणूस थुंकतो. 100 वेळा थुंकतो. आपल्याला साधा पाय लागला तरी आपले डोळे वर होतात. पाय पडला नाही तर पाय खेचून टाकेन. 100 वेळा थुंकणार माणूस आहे का नाही. प्रसाद देऊन त्याला आशीर्वाद दिला म्हणजे बरं झालं बाबा. 100 वेळा तो थुंकला. मला गंगेत 100 वेळा स्नान करण्याची काय मला संधी मिळाली. म्हणून गंगेत स्नान किंवा तीर्थात स्नान जातात आणि घरातली आंघोळ. स्नान करताना साबण न लावता केलं जातं त्याला स्नान म्हणतात.
आणि साबण लावून केली जाते त्याला आंघोळ म्हणतात. मग आता मी काय करत असेल? उत्तर सांगतोय काय कळलं समजलं ना? इथं कधी साबण लावायचं नाही, घरात कधी साबण लावल्याशिवाय आंघोळ करायची नाही. काय जाहिराती सांगू तुम्हाला, जाहिराती ते म्हणतात कलर बदलला नाही तर 5 दिवसात काय पैसे परत तुमचे. एवढ्यावरती विश्वास ठेवून आपण जर चालू तर पैसे आपले जातील हो, आहे की नाही? तर संतांचं प्रमाण जनाबाई म्हणते आहे की नाही, तुझे मेले मडे तुला पाहून काल घडे. पांडुरंगाला पाहून जनाबाई म्हणते तू एवढा काळ आहेस, तुला काही न्यायला येणारा यम सुद्धा रडतो, तुला शोधत बसतो तरी तू सापडत नाही. एवढा काळ तर तुझे काय सत्ता वर्णन करायचं आहे की नाही? ही जनाबाई म्हणते तेवढा तिचा अधिकार आहे. कारण काय सांगू तुम्हाला, आपल्याला काय अधिकार? जनाबाई दलायला बसल्यानंतर पांडुरंगाचं चिंतन करायची, त्याला दलायला यायला लागायचे, मदत करायला लागायचं आहे की नाही? मागे पुढे उभा राहायचं. म्हणून जनाबाई म्हणते एवढा तू काळ आहे, तुला यम शोधायला येतो नाही, अजून तर त्याला सापडलाच नाही. म्हणून काळाचे काही काही लोक कपडे काळे घालतात. मला देवाने सगळीच काळे केले, धन्य आहे का नाही आपल्याला? काय दिसत लागले काळे माणसांना दिसत नाही तर यमाला कुठं दिसत? चांगलंय, बरे केले देवराया पाठी लावली समाया. तो बरं म्हणतात देवा एवढे केलंच ना ते माझ्यासाठी बरं आहे. मला अवदसा बायको दिली तेही बरं आहे, माझी जीभ पकडली तेही मला बरं आहे की नाही? जसं आपल्याला घडवून ते आपापल्या परीने बरं आहे. मी कोणाच्या वरती जाऊ नये, माझं सांगतो ते आहे ते सांगतो, उगाच काय ते सांगत नसतो. समजा एवढा साधू संतांनी उपकार केलं, माझा मी काय देऊ त्यांचं? माझ्यासाठी देण्याकडे काय? देणे दिले हात पाय गाण, दिले मुख बोलाया वचन, केले तू जोडशी नारायण, नाशी भव पण रोग आणि दशा. ही इंद्रिय जितले तिथे दिलेले आहेत ना, ते मात्र देवासाठी दिलेले. हात टाळी वाजवाय, डोळे देवाची स्वरूप पाहण्यासाठी आहे का नाही? कान भगवंताचे गुण ऐकायला, तो भगवंताचा आलाप करून आहे का नाही? म्हणून मात्र कीर्तन केवून लोक म्हणतील कीर्तन केल्यानंतर यांना मोक्ष. चुकीची समज आहे. माफी सांगतो, कीर्तन केल्यानंतर मोक्ष मिळेल समज हरिवंत माऊ चुकीचे आहे बरं का? कीर्तन करून जर चुकीचं झालं तर नरकात पहिला कीर्तन करतो. नर करनी करे तो नरका नारायण बन जाए और करनी न करे तो नरक मिले. चांगली कर्म असतील निश्चित मोक्ष आहे. खोटं काय तरी इकडचं तिकडचं सांगाल की सगळं कीर्तनच नाही. म्हणून हसण्यासारखं कधी कीर्तन हसायला पाहिजे. झोप आली असेल तर तुम्हाला झोप येईलच कुठं नाही, कशी येईल? तुम्ही आवाज कुठून येत आहे ते बघताय. मी एकाग्रता लागल्यानंतर झोप पळून जाईल. म्हणून तू कोबऱ्या सांगतात एवढं देवांनी साधू संतांनी केले की त्याने साक्षात आपला देव माहिती नाही आपल्या जवळच आहे. तुझा आहे तुझं पाहिजे बरी जागा चुकलाच आहे का नाही? आपण इकडे तिकडे शोधीशी काय फिरशी वेड्या परी वशे तो देव तुझ्या. हे कधी भक्तिगीता ऐकलीच नाही तुम्ही? साधू संतांनी हे सांग बाबू कुठे जाऊ नको रे, काय कुठे जाण्याची गरज नाही. ऐक आई बापले दैवत माझे असता माझे घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. वाऱ्या 50 केल्या नाही, 50 वाऱ्या केल्या नाही. पण आई बाबांना नाही कधी बघितलं. आई बाबांचं अंतस्करण दुखवेल, आई बाबांच्या अंतस्करणाला धोका पोचेल असं पुत्र म्हणून कोणी वागण्याचा प्रयत्न करायचा नाही. म्हणून तू कबरीने एका कन्या अभंगात नाही कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक. जे आई वडिलांना आनंद ठेवतात त्यांचा आदर देव करतो. आई वडिलांची माय बाप केवळ काशी,
म्हणतात, काशीला गेल्यानंतर परत यायचं नाही. आणखी एकदा सांगतो, काशीला गेल्यानंतर स्वतःच श्राद्ध सुद्धा घालता येतो. मी जिवंत असून माझं श्राद्ध आहे काशी. गेलेल्या अनेक पिढ्यांची फक्त नावं घ्यायची, श्राद्ध करायची, काशीत गेल्यानंतर मुक्ती. त्याला म्हणून तिचं नाव आहे काशी. आपल्याकडे म्हणतात नाही झाली नाही आता सुधारण्याचे काय अवधस सुचली ना. त्यांना वाटतं पांढरे कपडे घालायचे, टोपी घालायचं म्हणजे अवधस सुचल्यासारखं आहे की नाही. पण देव सांगण्याचा आदर कुणाचं करत असेल आहे की तर माझ्या साधू संतांचा. मग जगात किती असू द्या संप्रदाय, वारकरी संप्रदायाकडे जो आदर आहे तो जगात कुठल्याही संप्रदायाकडे नाही. माफी मागून बोलतो आहे काय ते बोलते आहे की नाही. म्हणून महात्मा पाहे पाहे पंढरी होय होय वारकरी होण्याचा आनंद वेगळा आहे. पण वारकरी तो काय म्हणतात तुकामने असावे जातीचे, जातीवंत असावा. नाहीतर पंढरपूरची वारी आल्यानंतर कपडे असं नव्हे असो लोकांपैकी रसमे असो. आपल्या जायचे काय सांगू आता संतांचे उपकार एवढं साधू संतांनी केल्यानंतर तुकोबा म्हणतात आता काय सांगू त्यांचे उपकाराचे आहे का नाही. एवढे उपकार केले. अजून काही संतांकडे गेलो, गोरोबा काकांसारखे गेलो तर त्यांनी दोन्ही हात तोडून टाकले, धंदा बसवा. ते म्हणाले काय नाही आता माझी चिंता तुझं नाव आहे ना काय. स्वतः मडकी घडवण्यासाठी गोरोबा काकांच्या घरी पांढरून घ्यायचं, मडकी घडायचं, विकायचं, बाकी सगळे धंदे करायचे आहे का नाही. कबीर मुनीनं लतीन कुसुमानं सेवाना नाविदानं विष्णुदास आहे का नाही. अरे तो का मेला बंगा जातीचे मालक जे मी सर्व त्यांच्याकडे हे हरिपाठात कोणासाठी त्याने काय केलं नाही मात्र असं कोणीही विचार करायचा नाही. ज्याने ज्याने त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही त्यांच्या विश्वासाला अर्थ देऊन भगवंतांनी त्यांनी त्याची कामं केलेली. आणि म्हणून तुकोबा म्हणतात अशा साधू संतांनी देव दाखवला नाही त्यांचा मी आता काय उतराई हो. मग आजपासून जाता जाता मात्र मी एवढंच सांगतोय देव फक्त आई बाबा सत्य समजून घ्या, बाकी देव करून घेण्याचा प्रयत्न करू नका. करून घ्या पण ते एखाद्या कुठल्या तरी सद्गुरूंना शरण जा. सद्गुरू वाचवणी सापडे नसले धरावे ते पाय आले. जर सद्गुरू केला नसेल तर फक्त आई बाबा समजून घ्या. आई बाबा समजल्यानंतर सद्गुरू कळल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. समजलं वेगळं आणि कळणं वेगळं. म्हणून आधी आई वडील समजून घ्या मग तुम्हाला देव कळेल. असो मी तुम्हाला जाता सांगून मला म्हटलं होतो की आई आणि वडील काय करतात दोघांचंही कर्तव्य सारखंच आहे. याच्यासाठी फक्त तुम्हाला 2 मिनिटं घेतो. बघा आई तुम्हाला माहिती आहे सगळं आपण म्हणतो सगळं आई करते आई करते आई करते आहे की नाही. पण 8 तास केल्यानंतर दादा तुम्हाला माहिती आहे 8 तासात आपण काय करतो. आपल्या मागे असणारे 50 आपल्याकडे एक सासू नाही. एखाद्या सुनेला एकच सासू असेल पण आम्ही कंपनी केल्यानंतर समजेल आहे का नाही. हा सुपरवायझर तो घरातील यांची केटिवणी तो का मॅनेजर आणि काय सांगतो मी तुम्हाला माहिती आहे. बाप किती यातना स्वस्त माहिती आहे ना. येईल त्याला साहेबाला सलाम ठोकायला लागतो आहे की नाही. 8 तासात 50 आले तरी 50 सलाम कशासाठी आणि पोरांचं भलं होण्यासाठी आहे की नाही. आणि आई काय करते पोर आपल्या आईचं वर्णन करतात आहे की नाही. आई माझी हे बनवून देते आई माझी ते बनवते. आता आई मोठी आहे का बाबा मोठा आहे 2 मिनिटं सांगतो आहे की नाही. आणि मग ब्रह्मज्ञान म्हणजे काय सांगतो कीर्तन संपवून टाकतो 2 अक्षर होतो आहे की. आई काय करते कोणाला माहिती नाही. बाबा काय करतात कोणाला माहिती नाही. सगळं आई बाजूला सगळ्यांना माहिती आहे की आई ही सगळं काही चांगले काम करते. पण समजा आई बरोबर एखाद्या जत्रेला परशुरामाची जत्रा आहे फेब्रुवारीच्या 12 आणि 13 तारखेला बरोबर ना भाऊजीची. मग त्या भाऊजीच्या जत्रेला आई बरोबर तिचं लहान लेकरू गेलं आणि चढता चढता त्याचा पाय दुखायला लागले किंवा पाय भाजलं तर ते किंवा दमलं ते डोंगर चढताना तर ते लेकरू रडायला लागले. रडायला लागल्यानंतर आई उचलून घे कुठे गेली बाबांनाच बरोबर समज. आई उचलून कुठे गेली लेकराला कडेवर घेऊन गेली. तेच लेकरू आहे आई पुढे गेले बाबा बरोबर आहे आणि तेच लेकरू रडायला लागलं बाबा उचलून घेतील कुठे घेतील. हा आता म्हणता आई मोठं काम करते. आता तुम्ही सांगताय बाबा खांद्यावर घेतील खांद्यावर घेऊन बाबा सांगतील का माझी जिथं नजर पोचली नाही ना मी फक्त 10वी शिकलो तर तुला किती शिकायचं तिकडे शिक. तिकडे लहान धन्वंतरीच्या काय म्हणतात मधलीवाडीच्या पुढच्या ना देऊळवाडी तिथपर्यंत तुझी नजर पोचेल तिथपर्यंत जा. ती दूरदृष्टी देण्याचं काम कोण करत आहे बाबांचं काम आहे की नाही.
आई फक्त रडणाऱ्या लेकराला थांबवून काम करेल, कडेवर घेईल, समजून घालेल, पण दूरदृष्टी जर कोणाची असेल म्हणून आई थोडे की बाबा थोडे विचार करण्याचा प्रयत्न करू नका. आईने खूप त्याग केलेला आहे, बाबाने खूप काम केलेलं आहे. हे दोन्ही कामाची बरोबरी महात्म्याला सारखी आहे. तुम्हाला एकदम सर्वांना विनंती करेल, ज्यांची ज्यांची आई बाबा आहे काही करू नका. बस कामावर जाताना आई येतो सांगा, कामावर आल्यानंतर आई आलोय सांगा, बाबा आलोय सांगा. आई बाबांना काही देण्याची नाही घेण्याची काही गरज नाही, जे महाराज म्हणाले. आणि अशी संस्कृती लागणे म्हणजे कुंभारवाडीतल्या कुंभारवाडीतल्या प्रत्येक घरात देव आला असं म्हणायचं. आपली मुलं हरिपाठात नाचली, आपली मुलं काकडा आरतीत नाचली. तुम्ही महिला काकडा आरती म्हणतो, मला माहिती आहे 5 वाजता 5 ते 6 वाजले, बस आपल्या घरी देव आला असं समजायचं. बरोबर. आपली मुलं जर तिकडं चायनीज वर जाऊन जेवायला लागली, आई वडिलांचं जेवण त्यांचं पसंत पडलं नाही आणि चायनीज वरती काय म्हणतात ते खायला लागले की आपण समजायचं देवाने आपल्यावर पाठ फिरवली. काय करायचं आपल्या हातात आहे की नाही. लेकरांना काही असू दे, ती भाकरी आणि भाजीच खायला आवडते. तिकडे काय काय बनवतात मी अजून बघितलं नाही. जाणार आहे चायनीज वर, काय नक्की बघणार आहे. पण लोक म्हणतात चायनीज वर त्याचा शेंबूड पण पडतो. लोक म्हणतात मी अजून बघितलं नाही, झांबी पुस्तक पट्टी मारतोय, काय काय करतो, पण तेवढे लोक आवडीने चायनीज माणूस नाही राहत. काय करते चायनीज म्हणजे चांगलं नाही ना. तिकडं माणसांचं ऊस डोंगावरी मगाशी पोहोचले आहे की नाही. ऊस डोंगर काय जे चांगलं आहे तिकडे माणसं वळत नाही, जे चांगलं आहे ते माणसांना पचत नाही. तुम्ही चांगलं सांगत तर कोण ऐकत नाही आणि वाईट ऐकल्याशिवाय राहत नाही. नातांच्या घरची उलटी चुकवून पाण्याला लागली पत्ती. म्हणून महात्माला ते चांगलं आहे तेवढं फक्त घ्यायचं. एक दिवस मी असाच बोललो, चांगलं आहे तेवढं घ्या, बाकीचं सोडून द्याचा. माझी चांगली चप्पल नाही पुढच्या वर्षानंतर पुन्हा आलो, महाराज चप्पल तुमचीच म्हणून मी आता चप्पल गाडीवर ठेवले. काय सांगू आता संतांचे उत्तर मजा निरंतर मला त्यांनी जागा ठेवली. त्या साधू संतांची मी काय देऊ, काय त्यांनी एवढे उपकार केले आहे की नाही. काय साधू संतांनी उपकार केले म्हणून सांगायचं नाही. तो किती जरी सांगितलं ना तरी मात्र साधू संतांचे उपकार समजणार नाही की नाही. साधू संतांचे उपकार सततम कीर्ती यंतोमा होता. नमस्ते भक्ता नित्य युक्त उपासने. ही देवाला नमस्कार करण्याचे उपकार साधू संतांनी केले. देव साधू संतांनी दाखवले की नाही. साधू संत नसते तर देवाला इथे येण्याची हिंमत झाली नसती. सगळ्यांना माहिती आहे ना, त्या पंढरीत येणारा पांडुरंग परमात्मा कोणामुळे आला हे जर कुणाला सांगायचं असेल तर आमचा भक्त पुंडलिक. जर पुंडलिकाने आई बाबांची सेवा केलीच नसती तर वैकुंठातला भगवान पंढरीत येऊ शकला नसता. ही ताकद आहे महात्म्यानो साधू संतांची, ही ताकद आहे महात्म्यानो आई वडिलांच्या भक्तीची, ही ताकद आहे साधू संतांवर ठेवणाऱ्या विश्वासाची. आणि विश्वास तो करी स्वामीवरच असता सकल पूजित होय त्यांचा. काया वाचा म्हणे थांबा विष्णूचा, कायेने वाचेने मनाने विष्णूचा दास म्हणत. म्हणजे मात्र त्याने केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणं असा अभंगाचा पहिला चरणाचा अर्थ आहे. दुसऱ्या चरणात तुकोबारे सांगते एवढं जर त्याने केलं तर आपल्याकडे देण्यासाठी काय आहे अभंगाचा दुसरा काय देव त्याची वावे
तुकोबारे वार्ताला सांगतात 5 मिनिटं मला वाढवून मिळाले म्हणून बोलतो त्या चरणावरती. काय देव त्यांची व्हावे उतरे ऐकाय वाक्य ज्ञानोबऱ्यानंतर संजीवन समाधी नाही. जगद्गुरु तुकोबाऱ्यानंतर सदैव वैकुंठ गमन नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदवी स्वराज्य नाही. काय देऊ त्यांचे ह्या सगळ्यांना मी काय देऊ? ज्ञानोबऱ्यांसाठी काय देऊ? तुकोबाऱ्यांसाठी काय देऊ? आणि राजांसाठी काय देऊ? आहे की नाही? काही नाही देण्यासाठी. आहे की नाही? एवढे जीवापाड प्रेम करणारे त्यावेळी जसे संत होते शिवाजी राजांच्या 300 वर्षापूर्वी सुद्धा तेच संत पुन्हा आले. हे कलियुगातली महात्म्य कलिपुराणातली करतात. आहे की नाही? म्हणून आज जे काही करतायत ना त्यांनी जाणून ठेवलं पाहिजे की राजे म्हणजे राजेच होते. त्यांनी सुभेदाराच्या पत्नीला आपली आई मानली. सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी राजांनी आई म्हणून तिचा सन्मान केला. काय त्यांच्यासाठी आपल्याकडे देण्यासाठी फक्त भीक मागतायत आणि पोट भरतात एवढंच काम करतात. त्यांनी कधीतरी शिवाजी महाराजांचा आहे का नाही इतिहास वाचा. इतिहास मग ते म्हणा इतिहास काय वाचायचं? भागवताचं प्रमाणे ज्या इतिहासाचा अर्थ परिसता प्रकाटे परमार्थ स्वानंद बोध हृदयात श्रोते सद्गतीत होती तया तया ना इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय बाबा भागवतामध्ये नाथांचं प्रमाण बोलून दाखवला. इतिहासाचा अर्थ परिसता प्रगटे परमार्थ स्वानंद बोध हृदयात सदैव श्रोते सद्गतीत होती सदा. राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आहे का नाही? आपल्या माय बहिणीचं कुंकू अबाधित राहण्यासाठी काय परिस्थितीला जोड दिला असेल. आहे का नाही? म्हणून मात्र कधीतरी त्यांच्याकडे पाहणं गरजेचं आहे. नुसतं पैशासाठी किंवा मान सन्मानासाठी मग ते कर्म त्याला भोगावे लागतात. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात अशा राजांत हे राजे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाऱ्यांच्या कीर्तनात पुढं बसत होते. पुढं बसत आमचा दादा ग्रामपंचायतचा सदस्य म्हणतो मेलो सप्त करते. आपल्यालाच बोलतात हे कुठले ग्रामपंचायत सदस्य 5 वर्षात बघतात पण ते काही हरिपाठात कीर्तन नाही. सरपंच झाला तर ते कीर्तनाचं सप्त्याकडे कीर्तनच नाही. पण काही आमचे काही मोठमोठे महात्मे आहेत स्वतः कीर्तन करायचे स्वतः कुठल्या तरी पदावरती आहेत. पण हे महात्म्य फक्त काही दिवसात नाही. हे आमचं आहेत ना हे आमचं वारकरी संपादक पद कावळा शिवपर्यंत आहे. कावळा शिवपर्यंत तुम्हाला भजन वाडी ठेवल्यानंतर आहे की नाही? वाडी ठेवत नाही ना माझे तर लवकर तुम्ही वाडी ठेवण्याची मला लक्षात असेल तेव्हा वाडी ठेवपर्यंत वारकरी संप्रदाय. म्हणून मात्र ही संस्कृती ज्याने ऐकली ही संस्कृती कानाकोपऱ्यात ज्याने पोहोचवली त्या संतांकडे मी काय देऊ त्यांची व्हावे उत्तर आहे. सदैव वैकुंठात जाणारे तुकोबारे प्रत्येक जीवाला सदैव वैकुंठात देण्यासाठी काय केलं नाही क्रिया आखून गेला नाही. हे मला कधी कधी दिसते ते काहीतरी क्रिया करतात ना 5 क्रिया मला तर तो विषय सांगायचा नाही. तर जीव मेलेल्या माणसाला सुद्धा वैकुंठात नेण्याचं काम जे संत करतात सदैव वैकुंठात जाण्याचा मार्ग जे सोपा करून दाखवला आहे का नाही? त्यांचं वर्णन मी काय केलं एवढी मोठी माणसं आहेत आहे का नाही? तुकोबाऱ्यांनी टाकून दिलेली आखणी आहे की फक्त भजन करा तुम्हाला वैकुंठातला भगवान का भेटत नाही त्याचा मार्ग आम्ही देतो आहे का नाही? म्हणून मात्र तुकोबाऱ्या म्हणतात मी काय देऊ त्यांची वावे उतराई म्हणजे उपकारातून उत्तर आहे का नाही? उतराई होता येत नाही म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात मी काय देऊ सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास त्यांनी सहज बोलण्यातून आम्हाला तो उपदेश केला. आणि म्हणून मात्र आज मात्र सर्व किती कोणाला सांगायला लागत नाही. ज्ञानोबऱ्यांची पालखी येते तुकोबाऱ्यांची पालखी आता जाणार आहे तिकडं कार्तिकेला ना आषाढीला किती माणसं कोणाला निरोप पाठवतात. आता आमची मागवर येईल कोणाला पत्र आलंय या तिकडं म्हणून आपल्याकडे हँडी झालं 3ऱ्या नंबरला नारायणपूर
काय ते पवार गटले सोनगावचे म्हणून आम्ही आलो. निमंत्रण नसतं तर आलो नसतं. तिकडे निमंत्रण नाही म्हणून त्यांचं निमंत्रण नसतं नाही का नाही. आणि अजून एक वाक्य सांगू का माफी मागतो आहे का. एखाद्या तुम्ही कार्यक्रमाला गेलात नाही माणसाला गेलत नाही तरी चालेल पण बोलवणं आलं काय असं तरी असेल. सत्यनारायणची पूजा आहे बोलवणं नसलं तरी चालेल. कोण दुश्मन असलं तरी चालेल पूजेचा प्रसाद घ्यायचा. बारशाला बोलवणं असलं नाही गेलं तरी चालेल. बारशेच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाला जायचंच नाही असं ठरवायचं. काय माणसं रात्रीचा कार्यक्रम करतात. बोलवणं आलं तरी जायचं नाही. काही काही ठिकाणी बोलवणं आलं तरी जायचं नाही. काही काही ठिकाणी बोलवणं आलं नाही तरी जायचं नाही. तिथं भगवत कार्य आहे भगवत चिंतन आहे. कुणी सांगायला पाहिजे असं काही अपेक्षा नाही आणि कुणी त्याचं वाट बघायचं नाही. अशा ठिकाणी जायचं कुणी ठिकाणी जायचं नाही. आणि महात्मा एक तुम्हाला सांगू ठीक आहे जात असताना कोणाही जीवाचा न घडू वर्म सर्वेश्वर पूजनाचे आपण त्याच्या फळ्यासाठी जातो हे अंतःकरणात ठेवून जा आपलं भलं होईल. म्हणून मार्गी चालता आहे का नाही चालता भगवंताचं चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबांचा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवले. त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून मला त्यांनी हे शिकवलं की भगवत म्हणजे काय झाडाचं हे पान हले जाती सत्ता राहिल्या हंता मोठा कोठे आहे का नाही. देव नाही असं कुठं जागा नाही असं साधू संतांनी आम्हाला दाखवलं. एवढं उपकार त्याने आमच्यावर केलेलं आहे. म्हणून तुकोबा म्हणतात जसं गाय आपल्या वासराकडे बघते वासरू गायीकडे बघतं. गायने वासरू करते ना की वस्ताने घेऊन म्हणून असं सगळ्यांना माहिती आहे आपण काय गावात राहणारी माणसं ना त्याच्याप्रमाणे देवाचं आणि पांडुरंगाचं आणि संतांचं माझ्यावर लक्ष आहे. असं तुकोबा आपल्याला सगळ्यांसाठी आणि म्हणून त्यांचं लक्ष आहे. म्हणून आपण एवढ्या प्रगतीवर आहोत. त्यांनी जर आपलं लक्ष काढून घेतलं तर आपण कुठे जाऊ त्याचा थांगपत्र चालणार नाही. आणि म्हणून तुकोबा म्हणतात तुका म्हणे वस्त्र धेनुवीच्या चित्ती तैसे मजे येथे संपाती. ही संस्कृती ही परंपरा ही चाकोरी हे जीवन जगण्याचा मार्ग त्या साधू संतांनी अनेक वर्षापूर्वी या संस्कृतीला दिलं. त्या संतांचं एक भजन करूया कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली
देवी तो पाई देव थोड़ा देवी तो पाई भगवंताला तुमच्या सगळ्यांच्या पायाची शपथ करून चरणावरती स्पर्श करून परमात्म्याला विनंती करीन. माझी बरीचशी माणसं दिसायची आता मला थोडी कमी झाली आहे का नाही, वयोवृद्ध झाले असतील, कीर्तनाला आले नसतील, जुनी आमची ओळख आहे. तुमच्या उष्ट्याची मजा असणार, तुमच्या दासांचा विजा चोखा म्हणे आणली पाठी देवा तुमच्या उष्ट्या जन्मोजन्मी मदत आहे का ही संगत घडावी. भगवंताने तुम्हाला सगळ्यांना चांगले सुखाचे आनंदाचे दिवस दाखवावे अशी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस लिहिले ते जे माझी उरले पायिक बना काही अत्यंत वयोवृद्धांच्या पायावरती नतमस्तक होतो. चुकलं काही एखादं वाक्य गेलं असेल मनावर हे का नाही घेऊ नका, एक तुमचंच लेकरू आहे असं समजून मला ते माझ्याकडे परत करा. जे काही वाईट असतील ते माझ्या बुद्धीचा दोष असेल, चांगलं असेल ते तुम्ही आत्मसात करा. आणि आई वडिलांची सेवा ही प्रेमभावाने बळकट करा एवढा संदेश देतो. कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.
Hare